माजी खासदार बॅरिस्टर ए.टी. पाटील यांची 101वी जयंती साजरी. अतुल नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या वतीने पेण येथील आगरी समाज हॉल येथे बॅरिस्टर ए.टी. पाटील यांची 101वी जयंती मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार जयंतभाई पाटील, आर.डी.सी. बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे, डॉक्टर सिद्धार्थ पाटील पेण, पंचायत समितीचे माजी सभापती महादेव दिवेकर, चंद्रकांत पाटील नंदा म्हात्रे, सूर्यकांत पाटील, डी.पी. म्हात्रे, महेंद्र ठाकूर, शेका पक्षाचे माजी नगरसेवक अजित साळुंके, प्रकाश शिंगरूत पाटील, सुहास पाटील, रोशन पाटील, नंदकुमार म्हात्रे, राजेश पाटील, बंड्याशेठ म्हात्रे, गौतम पाटील, शेखर शेळके, नरहरी ठाकूर, प्रवीण म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, अमृत म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी मुंबईचा विचार केला तर आगरी कोळी मराठी माणूस हा येथील मूळ रहिवासी, मात्र बदलत्या काळाच्या प्रवाहात हा मूळ माणूस मुंबईमधून हद्दपार झाला आहे. या धर्तीवर आज नवी मुंबई, तिसरी मुंबई येऊ घातली आहे. त्या नव्या बदल्यात आज येथील जमिनी घेतल्या जात असून येथील स्थानिक आगरी कोळी मराठी माणूस हद्दपार होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या आगरी कोळी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी व्यापक दूरदृष्टी असलेल्या तरुण, उच्चशिक्षित तरुणांनी पुढे येऊन समाजात काम करण्याची गरज आहे. ती क्षमता अतुल म्हात्रे यांच्यात असल्याचे सांगितले. यावेळी डॉक्टर सिद्धार्थ पाटील, नंदा म्हात्रे, डी.पी. म्हात्रे, चंद्रकांत पाटील यांनी बॅरिस्टर ए.टी. पाटील यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाच्या शेवटी अतुल म्हात्रे यांनी बॅरिस्टर ए.टी. पाटील यांचे समाजासाठीचे कार्य किती मोठे आहे हे सांगून आज ते पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगितले. येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक करून तेथील शेतकरी संपन्न कसा होईल यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महामुंबईसह विनायक पाटील, पेण.